भगवान संकटमोचन हनुमान मंदिरात आज आपण जाणार आहोत. गोमातेचं दर्शन करूया. जगाचे पालनहार जगद्गुरु हे मंदिर. आता तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरात घेऊन जातो. गोबर असतं गोबर, त्या गोबरचं पुन्हा वापर कसा केला जातो. बाजूलाच मागे संकटमोचन हनुमान मंदिर आहे, तर आपण जाऊया. चला. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? माझे सर्व ब्लॉग बघताना. आज आपण आलो आहे मुंबईतल्या अशा हिडन प्लेसवरती, जे म्हणजे संकटमोचन हनुमान मंदिर. तर भगवान संकटमोचन हनुमान मंदिरात आज आपण जाणार आहोत. इथे येण्यासाठी मार्ग कसा, तर समजा तुम्ही मालाड स्टेशनने येत असाल तर तुम्हाला तिथून रिक्षा पकडायची आहे आणि रिक्षाने पठाणवाडी स्टॉप सांगून पठाणवाडी जायचं आहे. जर तुम्हाला मेट्रोने यायचं असेल तर पठाणवाडी मेट्रोला उतरल्यानंतर हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तर या मंदिरात तुम्ही येऊ शकता. शांततेचं वातावरण असलेलं हे मंदिर आहे. या मंदिरात तुम्हाला काय बघायला भेटेल? त्या मंदिरात गोशाळा आहे, पक्षी आहेत. तर आपण आता जाऊया. सुरुवात करताना गोमातेपासून सुरुवात करूया आणि नंतर ती मंदिरापर्यंत संपूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया ना. संकटमोचन हनुमान मंदिर आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार. मंदिरात सुरुवातीलाच बघा गाय आली आहे, गोमाता आली आहे. आपण आता गोमातेचं दर्शन करूया. जगाचे पालनहार जगद्गुरु हे मंदिर. आता तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरात घेऊन जातो. या. शनिदेवाचं मंदिर आहे. शनिदेवाच्या मंदिरात आल्यानंतर इथे बघा गोबर असतं गोबर, त्या गोबरचं पुन्हा वापर कसा केला जातो. तर बघा बाजूला सर्व गोबर असे जमा केले बघा, आणि या गोबरच्या कांड्या करून धूपारतीसाठी हे कामाला येतं. त्याच्या बाजूला गोशाळा आहे. बाजूलाच मागे संकटमोचन हनुमान मंदिर आहे, तर आपण जाऊया. चला.
लागतो